निवडणुकीचा प्रचार तर संपला आहे, मात्र त्यानंतर अशा काही घटना समोर येत आहेत किंवा असे काही आरोप केले जात आहेत की ज्यामुळं निवडणुकीचं हे वातावरण थंड होण्याऐवजी उलट आणखी गरम होतंय। एकीकडे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे महासचिव विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटत असल्याचा आरोप झाला आहे आणि दुसरीकडे बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्सवरती पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी पडताळणी केली आहे, काही तपासणी केलेली आहे। आपल्यासोबत सुप्रिया सुळे आहेत। ताई, खरं तर श्रीनिवास पवार राजकारणामध्ये नाहीत, मात्र युगेंद्र पवारांचे ते वडील आहेत, तर तुम्ही कसं बघता ह्या पडताळणीकडे? मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष वागतात, एवढी त्यांची दमदाटी दडपशाही आहे, त्यामुळे त्यांचे लोक काल पोलीस तिथे आले याचं मला काही आश्चर्य वाटत नाही। मी जेवत होते आणि रात्री उशिरा श्रीनिवास दादाचा फोन मला आला आणि रेवती, मी साहेब, आम्ही सगळेच फॅमिली जेवत होतो। मी त्याचा फोन आला आणि सांगितलं पोलीस आलेत। मी हातातला घास टाकला लिटरली आणि हात धुतला आणि पळाले मी। रेवती म्हणली ड्रायव्हर नव्हता, रात्री सगळेच थकून ते रॅली आणि प्रचार संपून आले होते, ड्रायव्हर नव्हता। मग मी आणि रेवती स्वतःच ड्रायव्हिंग करत घरातून निघालो। मेडतच्या अलीकडे पोचेस्तोवर श्रीनिवासदादाचा फोन आला की ते गेलेत। मग मी माहिती घेतली की नक्की झालं काय। मग असं कळलं की त्यांना कोणीतरी टिप दिली होती की तिथे पैसे वाटप चाललं आहे, तिथे ते गेले, गाड्या सगळ्या चेक केल्या, एक तर तिथे कोणी नव्हतं, सगळ्या गाड्या चेक केल्या, सगळं ऑफिस चेक केलं आणि काही त्यांना मिळालं नाही, तिथून ते निघून गेले। तर ठीक आहे, त्यांना कोणी टिप दिली असेल तर तिथले पोलीस आणि इलेक्शन कमिशनची माझी काही कंप्लेंट नाही, ते त्यांचं काम करत होते, त्याच्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांना। तुम्ही म्हटलात की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष, तर मित्रपक्ष म्हणजे अजितदादाच आहे तिथे? असं नाही, कोणी मित्रपक्ष असू शकत ना, अनेक, म्हणजे त्यांचे कमी मित्रपक्ष राहिलेत, कारण का भारतीय जनता पक्षाने त्यांचे सगळे मित्रपक्ष संपवले तरी किंवा नाती तोडली आहेत त्यांच्याबरोबर, त्याच्यामुळे फार कमी मित्रपक्ष राहिले। श्रीनिवास पवार म्हणाले की आमचे बंधुराज भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेल्यानंतर काही गोष्टी नव्याने शिकत आहेत, तर अजितदादा हे छापा टाकण्याच्या किंवा हे असं करण्याच्या पाठीमागं होते असं काही सांगता येत नाही। पण देवाभाऊ परवा तुमच्याच चॅनलवर म्हणाले, मला आठवते तुमच्याच चॅनलची जी स्टोरी आहे की अजित पवार आत्ताच आमच्याकडे आले, हळूहळू आमच्यातले सगळे गुण शिकतील ते, आणि सगळे शिकतील असं मी म्हणत नाही आहे, देवाभाऊ तुमच्याच चॅनलवर म्हणले। त्याच्यामुळे अर्थातच ही जी नवीन पद्धत आहे, म्हणजे ज्या पद्धतीने माझा पोलीस किंवा त्या यंत्रणेवर माझा अजिबात विरोध नाही, ते बिचारे काय करतील, ते इन्कम टॅक्स CBI आणि ED सारखं आहे, अधिकाऱ्यांना अनेक वेळा पटत नाही, छापे टाकायला लागतात। माझ्या 3 बहिणींवर छापे टाकले, माझ्या बहिणींचा काय राजकारणाची संबंध, नीता पाटील, विजया पाटील आणि रजनी इंदुलकर, त्यांच्यावर छापे टाकले, त्या बिचारे अधिकाऱ्यांचा काय संबंध, अदृश्य शक्ती हे करायला लावते ना। ताई, हे एक भाग झाला। दुसरा की आपण पाहिलं विनोद तावडे यांना ज्या पद्धतीने ते सगळे चित्रित करण्यात आले किंवा व्हिडिओ आहेत, तर त्याबद्दल एक तर कालपासून, म्हणजे पहिला श्रीनिवास दादाचा फोन आला ती घटना झाली, म्हणजे कालची सभा संपल्यापासून 1 मिनिटं पण आम्हाला श्वास घ्यायला वेळच नाही मिळाला आहे। काल श्रीनिवास दादाच्याकडे जेव्हा पोलीस आले ती घटना, त्याच्या मागोमाग अनिल देशमुखांवर झालेला हल्ला, तो तर शॉकिंग होता। म्हणजे माझा ते बघूनच मी इतकी नर्वस झाले, मी त्यांच्या मुलांना फोन केला, मग त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आणि आदरणीय पवारसाहेब त्यांच्या सगळ्यांशी बोलले, आम्ही पोलीस यंत्रणेशी बोललो की हे चाललंय काय नक्की या राज्यात। ज्या पद्धतीने काल रक्तबंबाळ देशमुख साहेबांचे व्हिज्युअल्स आम्ही बघितले, प्रचंड अस्वस्थ, आणि काय करत होते देशमुख साहेब, लोकशाही पद्धतीने प्रचार करत होते आणि म्हणून त्यांच्यावर दगडफेक व्हावी, आणि इतकं राजकारण महाराष्ट्राचं गलिच्छ झालंय, ते एवढं रक्त दिसतंय, तरी भारतीय जनता पक्षातले एक नेते असं म्हणाले की हे खोटं आहे, ते रक्त खोटं होतं, तो एक्सरे खोटा आहे। शी, इतकं गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्ष करते, जे धक्कादायक आहे। ते झालं, ते करेच तो रात्री 2 वाजले आम्हाला झोपायला। सकाळी उठून थोडंसं इकडचं तिकडचं कार्यक्रम, काय बातम्या हे सगळं चेकिंग होईस्तोवर तुमची ह्याची बातमी सुरू झाली, ही हितेंद्र ठाकूरांच्या विरारमध्ये। आणि खरं तर विनोदजींच्या बद्दल होतं हे मला जास्त धक्कादायक आहे। हो, अर्थातच, कारण का विनोद तावडेंना मी फार वर्ष ओळखते, भारतीय जनता पार्टी विथ अ डिफरन्स मध्ये ते आहेत एकतर, आणि त्याचबरोबर राष्ट्रीय नेते आहेत ते। विनोद तावडे हे भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेते आहेत,
आणि देशाच्या नेत्यावर जेव्हा असा आरोप होतो आणि तो व्हिडिओ जो तुम्हीच मला दाखवला त्याच्यात एक पिशवी आहे, डायरी आहे, पैसे उडवले जात आहेत. बापरे, एक अतिशय धक्का म्हणजे वेदना देणारी घटना आहे हो. एक देशाचा नेता, त्याची ती पिशवी, त्याची ती डायरी, तिथे शटर बंद करून म्हणे तो सगळा कार्यक्रम चालला. म्हणजे म्हणजे लोकशाही असा आरोप होणं हे धक्कादायक आहेच. मात्र विनोद तावडेंवरती अशा प्रकारे छापा टाकलं जाणं, तर याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहे. काय कळत नाही हो. म्हणजे मी ही सगळ्या बातम्या तुमच्याचकडून मला कळलेल्या आहेत आणि मीही तिथे फोन करून माहिती काढणार आहे की बाबा नक्की झालंय तरी काय. पण जे मला कळलंय ते प्रेसमधून कळलंय. त्यामुळे प्रेसमधून जी बातमी आली आहे त्याच्यामध्ये हे पैसे शटर डाऊन होतं, तिथे पैसे वाटप चाललं होतं, तिची एक कोणीतरी डायरी आहे ज्याच्यात ते अमाऊंट्स लिहिलेले आहेत आणि 5 कोटी रुपयेचा वाटप तिथे चालला होता अशी चर्चा या सगळ्या चॅनल्सवर दिसते. ताई, आपण पाहिलं की पवारसाहेब बऱ्याच ठिकाणी गेले प्रचाराला, जिथे आक्रमक भाषणं त्यांनी केली. मग वळसे पाटलांच्या विरोधातलं असेल, छगन भुजबळांच्या विरोधातलं असेल किंवा हसन मुश्रीफांच्या. काल जे भाषण केलं त्यांनी युगेंद्र पवारांना निवडून द्या असं आवाहन बारामतीकरांना केलं. मात्र अजित पवारांवरती ते तेवढे आक्रमक बोलले नाहीत असंही पाहायला मिळालं, की जसं पाडा 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 असं यांच्याबद्दल म्हटलं, म्हणजे आपल्या वळसे पाटील किंवा हसन मुश्रीफांबद्दल. आता प्रत्येकजण प्रत्येक भाषण का कसं करतं हे त्यांनाच विचारावं लागलं इथं. आणि प्रत्येक सभेमध्ये काहीतरी वेगळेपणा असतो, तो मोमेंट असतो, ती भाषण प्रत्येक सभेमधलं काही कट अँड पेस्ट नसतं, ते वेगळं वेगळं असतं. त्याच्यामुळे त्यांनी मला वाटतं पवारसाहेबांनी 60 का 70 सभा घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक सभेमध्ये त्यांनी वेगळे वेगळे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कधी कुठलं भाषण का केलं हे मला नाही सांगता येणार, हे प्रश्न त्यांनाच विचारावा लागेल. आपण पाहिलं की या सांगता सभेला काल पवार कुटुंब सगळं होतं. तिकडे अजित पवारांची जी सांगता सभा झाली त्याला त्यांच्या आई होत्या, तुमच्या काकी होत्या. आता श्रीनिवास पवारांनी म्हटलं की त्यांचे उपचार थांबवून त्यांना इकडे या सांगता सभेसाठी अजित पवार घेऊन आले होते. हो, खरं म्हणजे ते थोडंसं आश्चर्यजनकही होतं माझ्यासाठी, कारण आमच्या काकी खरंच राजकारणात तर कधीच नव्हत्या आणि माझी इच्छा होती की आमच्या काकींना राजकारणात कधीच आणू नये. आणि माझं आजही ते मत आहे की अशा काकींचा आमच्या राजकारणाचा काय संबंध, त्यांना कशासाठी आणायचं, कशासाठी अशा काकींना कोणीही, म्हणजे ना श्रीनिवासदादांनी काही बोलावं का ना अजित पवारांनी काही बोलावं, या मताची मी आहे. पण काल मलाही आश्चर्य वाटलं, मला वाटलं नव्हतं की त्यांना बारामतीला असं सभेला आणतील, कारण का काकी खरंच आमच्या कुठे जात नाहीत, काकी फार कुठे जात नाहीत, येत नाहीत. त्या मतदानाला अजित पवारांबद्दल बरोबर जातात, ते व्हिज्युअल्स मतदान झालेलं आहे. नाही दरवर्षी, आज म्हणून नाही, आधीपासून दरवेळेस. पण त्या कधी ना आमच्या कुणाच्याच सभांना कधीच आलेल्या नाही आहेत त्या. त्यामुळे पहिल्यांदा यावेळेस त्यांना मास्क लावून मी बघितलं, ते व्हिज्युअल्स आणले, हे अस्वस्थ करणारे होते, कारण का मला माहिती आहे की त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं त्यांना बघून. आणि माझी विनंती मीडियालाही राहील की आमच्या काकींना आमच्या ह्या राजकारणात, आमचे कुटुंब खूप मोठं आहे आणि त्यांचा काय संबंध आमच्या राजकारणासाठी. मीडियाने त्या प्रचाराच्या ठिकाणी त्या ठिकाणी दिसल्या आणि त्याच्यामुळं ते सगळं, मला असं वाटतं याचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला लागेल. ताई, प्रचार मला माझ्या काकींना या राजकारणात आणायचं. ताई, प्रचार संपलेला आहे, लोकसभेचा निकाल सगळ्यांच्या समोर आहे, विधानसभेला बारामतीकर तोच निर्णय पुन्हा घेतील. मला असं वाटतं दोन्ही बाजूंनी, म्हणजे एका सशक्त लोकतंत्रामध्ये प्रत्येकाला आपला प्रचार करायचा अधिकार आहे आणि जो दोन्ही बाजूंनी केलेला आहे. आम्ही एका चांगल्या बदलासाठी, पारदर्शक कारभारासाठी आम्ही मतं मागितलेत. आमची सगळी भाषणं, आता प्रचार संपलेला आहे त्याच्यामुळे आता याच्यावर सविस्तर बोलणं हे योग्य राहणार नाही माझं, कारण का प्रचाराची वेळ काल संपलेली आहे. पण माझा विश्वास आहे की बारामतीकर नेहमीच आदरणीय पवारसाहेबांबरोबर प्रेमाने, विश्वासाने राहिलेत आणि इथूनही पुढे राहतील. धन्यवाद. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.